सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य। पांढरण रस्त्याबाबत प्रशासन सक्रिय, तहसीलदार विजय चव्हाण यांनी केली प्रत्यक्ष पाहणी। घुंगरडे हदगाव येथे पांधन रस्ता, शिवरस्ता तसेच इतर अंतर्गत रस्त्याबाबत आलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्री विजय चव्हाण यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। गावातील 4 प्रमुख पांधन रस्ते, शिवरस्ता व इतर अंतर्गत रस्त्यांची पाहणी करून संबंधित ठिकाणी पंचनामे करण्यात आले। यावेळी तहसीलदार चव्हाण यांनी वादी व प्रतिवादी अशा दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले। शासनाच्या नियमानुसार पांधन रस्ते, शिवरस्ते व सार्वजनिक वापरातील रस्ते खुले ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कोणताही वाद न वाढवता कायदेशीर मार्गाने व परस्पर समन्वयातून प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्यांनी केले। पाहणी दरम्यान संबंधित सर्व रस्त्यावरील शेतकरी उपस्थित होते। प्रशासनाने प्रत्यक्ष स्थळी येऊन परिस्थिती समजून घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले। पांधन व शिवरस्त्याबाबत शासनाचा ठाम निर्णय असून त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले। शेती व दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले पांधन रस्ते, शिवरस्ते व इतर सार्वजनिक मार्ग कायमस्वरूपी खुले राहावेत, यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचा संदेश या पाहणीतून देण्यात आला। यावेळी मंडळाधिकारी येडके साहेब, तलाठी दीपक लाव्हाळे तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। दखनी स्वराज्य न्यूजसाठी माऊली दोबले, घुंगरडे हदगाव। सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य।